पहिलं बाळपण म्हणून ही गेली माहेरी. माहेरीला बहिणीला झाला मुलगा. हिनं काय केलं, तिथून पत्र पाठवलं. अहो ऐकलं का, आपल्या घरी मुलगा झालेला आहे. खरं पाहता हिला मुलगा नाही, हिच्या बहिणीला मुलगा झाला. आणि ते बहिणीचंच पोरगं घेऊन हे घरी आली. आत्मदेव ब्राह्मणाला एवढा आनंद झाला. आत्मदेव ब्राह्मणानं पुऱ्या उत्तम नगरामध्ये पेढे वाटले. मुलगा झाला, मुलगा झाला. आता सगळा येले झाला का मुलगा, आणला बहिणीचा, पण पता काही लागला नाही. मग काय पाहता, याच्या जन्मानंतर 3 महिन्यानंतर गाईलाही मुलगा झाला. ते वयाच्या प्रभावामुळे. मग काय, धेनवा बा देवरूपी ती कौतुकम, गाईलाही मुलगा झाला. एक मुलगा हा आणला, त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. धुंदुलीचा मुलगा म्हणून धुंदुकारी नाव ठेवलं. आणि गाईचा मुलगा त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. सुंदर होता, सुडोल होता, पण कान मात्र गाईसारखे होते म्हणून नाव ठेवलं गोकर्ण. दोघंही प्रसिद्ध झाले. दोघांनी नाव मिळालं. एक कुख्यात झाला, एक विख्यात झाला. त्याचं वर्णन येते. गोकर्ण पंडितो ज्ञानी, धुंदुकारी महाखल. स्नान शौच क्रियाहीनो, दुर्भक्षी क्रोधवदित दुष्परिग्रह करताच, शवहस्तेन भोजनम. काही खाणं, कसंही खाणं, कुठेही राहणं. गोकर्ण विद्वान झाला. पण ह्या धुंदुकारी कसा झाला, धुंदुकारी महानीच. हड्ड्या आणत घर ब्राह्मणाचं, आणि कुठून कुठून हड्ड्या आणायच्या सावडून. लक्षात आलं का, दारूचे पव्वे घेऊन यायचे, घरामध्ये बाया आणून नाचवाचा, घरामध्ये पारविक टाक केलं. असा हा नीच जन्माला आला. आता पहा, याचा बाप म्हणजे आत्मदेव ब्राह्मण. मुलगा नाही, मुलगा नाही, मुलबाय झाला पाहिजे म्हणून मराले गेला होता. आता मुलबाय कसं निघालं. एक दिवस त्या मुलानं एवढं झोडपलं आत्मदेव ब्राह्मणाले, याच्यासाठी 9 तावस केला. आणि त्याच पठ्ठ्यानं एक दिवस आत्मदेवाला काडीनं झोडपलं. असं झोडपलं, एका कोणत्यात बसला. आत्मदेवानं रडायला लागला. गोकर्ण जो चांगला मुलगा होता गाईचा, तो बापाजवळ गेला आणि बापाले म्हणते, बाबा काहून रडता. म्हणलं काय सांगू, ज्याच्यासाठी 9 तावस केले त्यानं मला काडीनं झोडपलं. आता जगुशा वाटत, जीवनामध्ये सुख काही राहिलं नाही. त्यावेळेला गोकर्ण ज्ञान देतात, आणि जे ज्ञान देते त्याचं नाव आहे गोकर्ण गीता. आपल्या भागवतामध्ये खूप गीता आलेली आहे, फक्त श्रीमद भगवद्गीताच नाही आहे, खूप गीता आहे. तर गोकर्ण गीता प्रकट होते. काय ज्ञान दिलं, न चंद्रस्य सुखम न सुखीम चक्रवर्तीना सुखमस्ती विरक्तस्य मुनिरेकांत जीविना. आपण जो म्हणतो ना, हे खाल्ल्यावर सुख भेटन, लग्न झाल्यावर सुख भेटन, नाताचं लग्न झाल्यावर सुख भेटन. अरे तुम्ही काही करा, सुख भेटणार. सुखाचं एकच ठिकाण आहे, सुखरूप ऐसा तुझ्या कोण. सुख जर पाहिजे तर सुख वाटेची ठाई बहुपाई समजायची, किंवा सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. बस एक भगवंताच्या नामातच सुख आहे, नाहीतर बाकी ठिकाणी सुख नाही. म्हणून गोकर्ण सांगतो, न इंद्रस्य सुखम, इंद्र सुखी नाही, पंतप्रधान सुखी नाही, सरपंच सुखी, पाटील सुखी, न चंद्रस्य सुखम न सुखम चक्रवर्ती ना सुखम असते विरक्तस्य. जो एका ठिकाणी बसला आणि भोजन करत राहिला, राम राम राम, तो सुखी.